गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट। शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाट, जिल्हा नागपूर यांच्या वतीने धामणा लिंगा येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणा येथे शनिवार दिनांक मार्च 14 रोजी विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मोहन नागमोते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाट, जिल्हा नागपूर येथील आरोग्य सेवक भगत सर व आरोग्य सेविका कुंदा सहारे यांनी मार्गदर्शन केले। आमचे प्रतिनिधी रिपोर्टर संजय खांडेकर, धामणा लिंगा यांनी मार्गदर्शकांना विचारले असता ते काय म्हणाले, बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। 14 वर्ष पूर्ण ते 15 वर्षापर्यंत सर्व मुलींना आम्हाला ती वॅक्सिन द्यायची आहे। आता वॅक्सिन देण्याचं असं आहे की त्यांच्या पालकांना, मुलींना आणि सर्वांना, गावामध्ये सर्वांना सांगायचं आहे की घाबरू नका, ही लस तुमच्या फायद्याचीच आहे। जर आज तुम्ही ही वॅक्सिन घेणार तर उद्या तुम्ही या रोगाची बळी पडणार नाही, म्हणून आपण ह्या रोगाची जनजागृती करत आहोत, ह्या वॅक्सिनची जनजागृती करत आहोत। मॅडम, हे शासन म्हणजे कुठल्या शासना, केंद्र शासनातर्फे आहे की राज्य शासनाकडनं? बरं, हे केंद्र शासनाकडनं पण आहे आणि राज्य शासनाकडं, आपली मोहीम राज्य शासनाकडनं। आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। आज विद्यार्थी विकास विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय येथे HPV लसीकरणानिमित्त PTM आलो असता आपल्या गावातील बरेचसे पालक हजर नव्हते आणि जे पालक हजर होते त्यांच्याकडून आम्ही कन्सेंट फॉर्म लिहून घेतला, पण बाकी मुलींना HPV बाबत माहिती देण्यात आली। HPV हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा बराच 30 वर्षानंतर किंवा त्यापूर्वी पण होऊन राहिलेला आहे आणि या होऊ नये, त्याची प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये वाढवावी, त्याकरता हे लसीकरण आहे। आणि या लसीकरण घेण्याबाबत इच्छुक लसीकरण असल्यामुळे त्यांना कन्सेंट फॉर्म देण्यात आलं आणि कन्सेंट फॉर्म भरून दिल्यानंतर ज्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाट येथे लसीकरण करण्यात येईल। सध्या वय वर्ष 14 ते 15 हे सुरू आहे, पण शासनाचा कल असा आहे की 9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना, सध्या मुलींनाच चालू आहे आणि 9 ते 15, पण सध्या आता सुरू आहे आपल्याकडे लसीचा पुरवठा फार कमी झाल्यामुळे फक्त 14 पूर्ण ते 15 पूर्ण व्हायच्या अगोदर ही लस देण्यात येईल। मॅडम, आपण या HPV संदर्भात आता एक मार्गदर्शन सरांनी केलं आहे, तर तुम्हाला या बाबतीमध्ये कुणी सांगितलं, कसं काय? ते असं आहे सर, मी कुंदा शंकर सहारे, आरोग्य सेविका, उपकेंद्र धामणा, PSC व्याहाट। आज विद्यार्थी विकास विद्यालय धामणा इथे पालक सभा घेण्यात आली। ती पालक सभा HPV वॅक्सिन याबद्दल घेण्यात आली आणि हे मोहीम आपली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की जो गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे त्याचं प्रमाण भारतामध्ये सर्वात जास्त वाढत असल्यामुळे ते वाढू नये म्हणून आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही HPV वॅक्सिन द्यायची सुरुवात केलेली। कारण कॅन्सर हा पहिला कॅन्सर आहे, मृत्यूचं प्रमाण असणारा। ब्रेस्टकडे वॅक्सिन अवेलेबल नसल्यामुळे आपण मुलांना चालू केलं नाही, मुलींना दोघं, पण मुलांना पण द्यायचं। आता सध्या सर तुम्हाला कन्सेंट फॉर्म देतील, जे वयोगटात असतील पालकांना समजून सांगा, मी सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटलं तर ठीक, मी दिलेलं वयोगट घेतच नाही। मुलं कशी तरी घेऊन घेतील, पण मुली अजिबात घेत नाही आणि तुमचा तर नका इथेच आहे, मला माहिती आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पालकांना सांगा। भविष्यात तुम्हाला होणारा त्रास झाला नाही पाहिजे असं शासनाला वाटते आणि मला सुद्धा वाटते।
त्यांना समजून सांगा. त्यांनी जर म्हटलं होकार दिला तर होकार याच्यावर कन्सेंट फॉर्मवरती सही घ्या, नाही म्हटलं नकारी करतो आणि ते फॉर्म सोमवारला सरांकडे आणून द्या. ठीक आहे.